जामनेर तालुक्यात सर्वात आधी सहकार तत्वावर रम प्रकल्पाची सुरुवात झाली। तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गवासी वसंतरावजी नाईक यांनी या प्रकल्पाचा शुभारंभ केला। या प्रकल्पाच्या सुरुवातीलाच अनेकांच्या आशा आकांक्षा जुळल्या होत्या। जिल्ह्यातील हा रम प्रकल्प पहिला प्रकल्प होता। या प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाची गती वाढेल अशी अपेक्षा होती। काही काळ हा प्रकल्प सुरू राहिला। सहकारात असल्यामुळे त्याला योग्य ती साथ मिळाली नाही। नंतर खाजगी तत्वावर तो देण्यात आला। खाजगी तत्वावर दिल्यानंतरही संकट काही टळत नव्हती। या प्रकल्पाची विक्री झाली। त्यानंतर 1985 त्या कालावधीत माजी आमदार ईश्वरलाल जैन यांनी गोंडखेड येथे सहकारी तत्वावरील साखर कारखान्याची उभारणी केली। या कारखान्याच्या उभारणीसाठी त्यांना गोंडखेड येथील शेतकऱ्यांनी जामनेर, जळगाव, भुसावळ, पाचोरा आणि नजीकच्या सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनीसुद्धा भागभांडवलाच्या रूपाने मदत केली। या प्रकल्पात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या। यामागे त्यांचा उद्देश हाच होता की आपल्या मुलांचं भवितव्य सुरक्षित राहावं, आपल्या कुटुंबातील कोणाला तरी या प्रकल्पाच्या माध्यमातून नोकरी मिळेल, या प्रकल्पाच्या माध्यमातून जामनेर तालुक्याचा विकास साधला जाईल। ही अपेक्षा फोल ठरेल असे वाटले नव्हते। प्रकल्पासाठी जागा, त्यानंतर यंत्रसामुग्रीही आली, परंतु सहकारात या जामनेर तालुक्याला मोठा शाप लागलेला आहे। या प्रकल्पाचा एकही गळीत हंगाम झालेला पाहण्यात आला नाही। या बँकेवर शिखर बँकेचे आणि इतर खाजगी बँकेंचे देखील मोठे कर्ज उभे ठाकले। प्रकल्पाची उभारणी थांबली। नंतरच्या काळात जामनेर तालुक्यातील मालदबाडी येथे सहकारी तत्वावरील स्टार्च प्रकल्पाची सुरुवात झाली। स्टार्च प्रकल्प चांगल्यापैकी जोमाने उभा राहिला। जळगाव जिल्ह्यातील हा एकमेव प्रकल्प होता। मात्र म्हणतात ना, सहकाराला लागलेला शाप कधी थांबत नाही, त्याप्रमाणे हा प्रकल्पसुद्धा अधोगतीला जाऊ लागला। खाजगी तत्वावर दिल्यानंतर काही वर्ष हा प्रकल्प पुन्हा चांगला दिशेने चालला। तसे पाहिले तर जामनेर तालुक्यात मक्याची लागवड देखील मोठ्या प्रमाणात होत होती। मात्र काय शाप लागला काही कळेना, हा प्रकल्प देखील बंद पडला। नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार जामनेरच्या सहकारी साखर कारखान्यावर अवसायकाची नेमणूक झाल्याची माहिती मिळत आहे। या प्रकल्पासाठी, साखर कारखान्यासाठी ज्यांनी शेतजमीन दिली, ज्यांनी भागभांडवल दिली, त्यांच्या अपेक्षांचं काय, त्यांनी जमा केलेल्या पुंजीचं काय, त्यांना काय मिळेल याचा कोणीही विचार केला नाही। केवळ राजकारणासाठी या प्रकल्पाचा वापर केला गेला असं म्हटलं तर त्यात वावगं ठरू नये। काहींनी निवडणुका जिंकण्यासाठी या प्रकल्पाचा वापर केला, तर काहींनी स्वतःचं अस्तित्व राजकारणात टिकून ठेवण्यासाठी साखर कारखान्याचा उपयोग करून घेतला। असं जे बोललं जातं त्यात वावगं असं काहीच नाही। जामनेरला साखर कारखाना, रम फॅक्टरी, स्टार्च प्रकल्प आणि सूतगिरणी होणार होती, मात्र ती का झाली नाही याची उत्तरं वेगळी सांगण्याची गरज नाही। सर्वांना सर्वश्रुत माहीत आहे। जामनेर तालुक्यावर सहकारातून पुढे येण्याची ताकद असतानासुद्धा, तशी नेते मंडळी असतानासुद्धा सहकारी प्रकल्प का अधोगतीस गेले याचा प्रामाणिक विचार सर्वांनी करण्याचे गरजेचे आहे।